पुष्पा पिक्चरमध्ये जे रक्तचंदन पाहिलं तुम्ही त्याची ही रोपं आहेत आणि त्याच्याबद्दल आज या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, जय निसर्ग. आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पुष्पा या पिक्चरमध्ये जे रक्तचंदन दिसलं मित्रांनो, तुम्हाला रक्तचंदनाचे जे काय खोड दिसले तुम्हाला, तर त्याची जी रोपं आहेत ते आपल्या शैलेश नर्सरीमध्ये अवेलेबल आहेत मित्रांनो. आणि मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे ती रोपं आणि वेगवेगळ्या साईजमध्ये देखील अवेलेबल आहेत. आता ही जी साईज तुम्हाला आज दाखवणार आहे ती 13 इंच बाय 13 इंचच्या बॅगमधली साईज आहे मित्रांनो. आणि ही रोपं म्हणाल तर 10 बाय 10 वरती लागण करायची असती. एकरी 400 ते 450 रोपं बसतात मित्रांनो. आता त्या रोपांपासून आपण उत्पन्न कसं घेऊ शकतो, तर 12 ते 15 वर्षानंतर तोड केल्यावरती एका झाडाचं वजन हे 25 किलोपर्यंत भरतं मित्रांनो. आता 25 किलो मी का सांगतोय, तर रक्तचंदनाचं झाड हे किलोवरती विकलं जातं मित्रांनो. ते डायरेक्ट उगतं कधीही द्यायचं नसतं. किलोवरती विकलं जातं आणि किलोवरतीच घेतलं जातं मित्रांनो. ह्याचा वापर जर म्हणाल मित्रांनो तुम्ही, तर ह्याचा वापर हा आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. जी चंदनाची, लाल चंदनाची म्हणजे फांदी असते, त्या फांदीपासून रक्तचंदनाची बाहुली म्हणतात, जी आपण उघडून आपल्याला मुक्का मार वगैरे लागला असेल, तिथं आपण त्याचा लेप लावतो. जेणेकरून तिथं ते जखम असेल, मुक्का मार असेल, तो लवकर बरा व्हावा ह्याच्यासाठी. तर ती जी बाहुली असते ती याच्या फांद्यांपासून बनवली जाते मित्रांनो. कारण याच्या फांद्यांपासून देखील तसाच गाभा मिळतो, तसंच ती बाहुली जी आहे ती त्याच्यापासून तयार होत असते. तर आता तुम्हाला मित्रांनो एक झाड मी बाहेर काढून दाखवतो. तर आपल्याकडे हे 13 इंच बाय 13 इंचच्या बॅगमधलं हे रक्तचंदनाचं झाड आहे मित्रांनो. झाडाची क्वालिटी पाहू शकता तुम्ही. जवळ आसपास 5.5 ते 6 फुटाचं हे झाड आणि ह्या झाडाच्या खोडाची साईज वगैरे तुम्ही पाहू शकताय. आता ही फांदी मोडतो मित्रांनो तुमच्यासाठी. इथं पाहू शकताय मित्रांनो, याचा बुंदा आत्ताच कशा पद्धतीने झालेला आहे आणि एकदम छान असं वाढलेलं जवळ आसपास 5.5 ते 6 फुटाचं हे झाड हे आपल्या नर्सरीमध्ये अवेलेबल आहे मित्रांनो. एकदम रिझनेबल रेटमध्ये आपण देत आहोत. क्वांटिटीवरती थोडाफार रेट मागे पुढे होतो मित्रांनो. त्याच्यासाठी इतर रेट सांगत नाही मी मुद्दाम. आता तुम्हाला याचा रेट जाणून घ्यायचा असेल तर खाली कोपऱ्यामध्ये नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा. तुम्हाला तिथं रेट, फोटो, व्हिडिओ सगळं काही घर बसल्या मिळून जाणार आहे. नुसतं आता रक्तचंदन आपण विकत नाही मित्रांनो. रक्तचंदनाचं झाड देऊ दे किंवा अन्य फळझाडं कुठलीही देऊ देत, त्याच्यासोबत आपण प्रॉपर माहिती देतो. जेणेकरून शेतकऱ्यांना ते केल्यापासून ते झाड पूर्णपणे वाढीपर्यंत काय दिली पाहिजेत खतं, त्याचं पाणी कधी बंद केलं पाहिजे किंवा त्याला पाणी कितपत दिलं पाहिजे, हे सगळं काही आपण सांगत असतो. त्याला जमीन कशा पद्धतीची लागते ही सगळी प्रॉपर माहिती आपण देत असतो. तुमच्या जमिनीमध्ये जर का काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सॉल्व्ह कसे करायचे हे देखील आपण सांगत असतो मित्रांनो. त्यासाठी नक्की एकदा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. तुम्हाला घर बसल्या सगळी माहिती मिळणार आहे झाडाबद्दल. आता हे झाड नुसतं आपल्याकडे रक्तचंदनाचंच मिळत नाही मित्रांनो. आपल्याकडे तुम्हाला सफेद चंदन देखील मिळतं. रक्तचंदनाचे अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे मित्रांनो, ह्याला होस्ट प्लांट लागत नाही. जे काय म्हणतात होस्ट प्लांट लागतो किंवा ते होस्ट प्लांट फक्त सफेद चंदनला लागतो, रक्तचंदनला लागत नाही. रक्तचंदन हे स्वतःच्या मुळीवरती वाढत असतं. तसंच सफेद चंदन जे आहे ते दुसऱ्यांच्या मुळीवरती आपण वाढ घेत असते. तर त्याच्यासाठी होस्ट प्लांट लागतात. म्हणजे 10-10 फुटावरती ती झाडं लावायची आणि 5 फुटावरती तुम्ही दुसरं कोणतंही झाड लावू शकता. मिलिया डुबिया असेल किंवा नीम असेल, अशी कोणती तरी झाडं सफेद चंदनामध्ये लावायला लागतात मित्रांनो. रक्तचंदनामध्ये लावायला लागत नाहीत. रक्तचंदनामध्ये सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही अंतर्गत पिकं काहीही घेऊ शकता. तुम्हाला काहीही त्याच्यात लिमिटेशन्स नाहीत. 10 बाय 10 वरती लागण केल्यानंतर रोप हे सरळ वाढत असतं मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही खाली काहीही त्याच्यामध्ये अंतर्गत पिकं घेऊन त्याच्यापासून उत्पन्न सुरू ठेवू शकता. आता ह्याची थोडीफार सावली पडते, त्याच्यामुळे आपण जे अंतर्गत पीक घेणार आहे ते तशा पद्धतीने नियोजन करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता हे 10 बाय 10 वरती लागण करायची. 25 किलोपर्यंत 12 ते 15 वर्षानंतर तोड केल्यावर 25 किलोपर्यंत आपल्याला एका झाडाचं वजन मिळणार आहे. किलोवरती झाड विकलं जातं. ही सगळी काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक छोटासा प्रयत्न केला पोहोचवण्याचा. तर हा प्रयत्न कसा वाटला तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या शेतकरी मित्रांना ही सगळी माहिती घर बसल्या मिळून जाणार आहे. आणि त्यांना हा व्हिडिओ आवडला तर त्यांना देखील पुढे शेअर करायला सांगा मित्रांनो. तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ जाऊन पोहोचला पाहिजे. आणि माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. आणि व्हिजिट करणं शक्य असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये आणि 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत आहे. शेतकऱ्यांच्या विश्वासावरती गेली 42 ते 43 वर्ष काम करत आहे मित्रांनो नर्सरी. तर तुमचं प्रेम
आणि तुमचा आशीर्वाद असाच आमच्या मागे कायम राहू देत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो. आणि ह्या रक्तचंदनाची माहिती तुम्हाला दिलेली आहे, हे तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज घेऊन आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येत असतो. फळझाडांचे असतील किंवा फुलझाडांचे असतील किंवा झाडं कशा पद्धतीने लावली पाहिजेत, त्यांना खतं काय दिली पाहिजेत, हे देखील आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो. आपली झाडं कुठं-कुठं निघाली आहेत, कुठेपर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत, हे सगळं तुम्हाला YouTube चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यासाठी नक्की एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.